माझं तुकाराम झाडे, दैनिक लोकसत्तासाठी मी हिंगोलीकरता काम करतो। 1980 पासून या क्षेत्रामध्ये मी काम करतो। हिंगोलीच्या विकासाच्या दृष्टिकोनातून खरं तर हिंगोलीसाठी एक चांगलं नेतृत्व नसल्यामुळे विकास कामाकडे दुर्लक्ष होते। या जिल्ह्यामध्ये अनेक धरणं आहेत, पण त्या धरणाचा उपयोग खऱ्या अर्थानं जिल्ह्यासाठी होत नाही। येलदरी धरण एक मोठं धरण आहे, त्याचा एक डावा कालवा सुरुवातीपासूनच त्या धरणाच्या निर्मितीपासूनच त्याच्यात नियोजन होतं, पण ते अद्याप झालं नाही। त्याच्यामुळे या जिल्ह्यात सिंचनाचा प्रश्न फार मोठा आहे। हिंगोली आणि परभणी हा एकत्र जिल्हा असताना सिंचनाचा जो आराखडा आहे, सिंचनाचा जो काही आलेख आहे, तोच आतापर्यंत दाखवून शासनाकडून आतापर्यंत सिंचनाच्या बाबतीत कुठलीही दखल घेतलेली नाही। त्याच्यामुळे सर्वप्रथम सिंचनाच्या प्रश्नावर या लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यासाठी चांगले नेतृत्व आमच्याकडे नाही, म्हणून नुकसान होते। आणि जिल्हा होऊन 10 वर्षाचा काळ लोटला असताना या जिल्ह्यात आतापर्यंत जिल्हास्तरीय अनेक 10 ते 15 कार्यालय कार्यरत झाले नाहीत। त्याच्यामुळे बऱ्याच अडचणी येतात। जे काही कार्यालय आहेत तिथे आज उपजिल्हाधिकारी सारखे 3-3 उपजिल्हाधिकाऱ्यांची संख्या कमी आहे। वसमत, हिंगोली उपजिल्हाधिकारी अनेक दिवसापासून बदलीवर गेले, ते आतापर्यंत मिळाले नाही। त्याच्यामुळे अशा ज्या कर्मचाऱ्यांची संख्या, जिल्हास्तरीय कार्यालय आणि सिंचनाचा प्रश्न आणि लोकप्रतिनिधीचं खऱ्या अर्थानं विकासाच्या दृष्टिकोनातून नेतृत्वाची कमतरता असल्यामुळे हिंगोली जिल्ह्याचा विकास झालेला नाही। माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर।